स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, उद्या एक भव्य दिव्य असं मौजे कोंडावळे या ठिकाणी 2 लाखाचं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, या मैदानात अनेक टॉपचे नंदी पाळण्यासाठी सज्ज देखील झालेले आहेत. मित्रांनो, आपला लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर महाराज हे नंदी देखील या मैदानात आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी कोणकोणत्या गटात पाळणार आहेत थोडक्यात आपण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 7मध्ये लोणंदकरांचा चालू सीझनचा गुलालाचा बादशाह बाहुऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. लोणंदकरांचा बाहुऱ्या. त्याचबरोबर गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 5मध्ये मोत्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 5मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 7मधून मित्रांनो, ज्या बैलांना संघर्ष करून आता प्रत्येक मैदानामध्ये गुलाल प्राप्त होतोय असा संघर्ष द बुलट आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 7मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 6मध्ये आपल्याला बलमा पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 6मधून. त्याचबरोबर गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 2मध्ये आपल्याला बैजा पाळताना पाहायला मिळणार आहे. हिंदकेसरी बैजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 2मधून. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 7मधून आपल्याला साहेब्या पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या कोंडावळे मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 9मध्ये आपल्याला राहुल्या पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 9मध्ये. गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 7मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 2मध्ये आपल्याला वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 2मध्ये रायबन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 2मध्ये. गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 3मधून मित्रांनो रुद्रा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक. त्याचबरोबर गट क्रमांक 29मध्ये तास क्रमांक 6मधून मित्रांनो राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न आपला बकासूर. बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे मित्रांनो? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, घाणनकरांच्या बबेच्या नावानं जेव्हा जेव्हा चिठ्ठी निघते तेव्हा तेव्हा घरचा साज आपल्याला पाळताना पाहायला मिळतो. आज देखील एक घाणनकरांच्या बबेच्याच नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 4मधून. त्यामुळं आपल्याला या गटात बकासूर 100% पाळताना पाहायला मिळेल. कदाचित बकासूर आणि बबे देखील उद्या पाळताना पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या जोडीवर. ज्या त्या मैदानात जाईल तिथं गुलाल पात्र ठरलेली जोडी आहे. त्यामुळे नक्कीच उद्या देखील या जोडीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, बघूया ही जोडी पळते का उद्याच्या कोंडावळे मैदानामध्ये. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला